तुम्हालाही तुमचं बालपण आठवतं का? असं मी का म्हणते सांगतेच पुढे. आजचा दिवस जरा वेगळाच, कारण आज आहे मकर संक्रांत. सकाळ सुरू झाली नेहमीसारखीच, घरकाम झालं आणि देवाची पूजाही केली. मग सुरू झाली गेट रेडी विथ मीची तयारी, संक्रांत स्पेशल. लिपस्टिक लावली, काजळ लावलं, साडी नेसली, नथ पण घातली आणि आरशात पाहिलं तर वाटलं मीच माझ्या रूपाची राणी. फोटोशूट केलं, साडीमध्ये, हातात पतंग. पतंग उडेल की माझा आत्मविश्वास हे अजून काही कळालेलं नाही. पुढे स्वयंपाकाची घाई, गॅसवर कढई, तेल तापले आणि त्यात गरम गरम फुगलेल्या पुऱ्या. इतक्या फुगल्या की वाटलं या पुऱ्या पण आज सण साजरा करतायत. संक्रांत स्पेशल मेन्यू रेडी. माझ्यामुळे साडी आज खूपच सुंदर दिसत होती म्हणून घेतली एक रील काढून. आणि हे पहा, गेट रेडी विथ मीच्या एका शॉटचे बिहाइंड द सीन. आता हा पसारा आवरत बसायचा, पण तो पसारा आवरेपर्यंत सगळेजण पतंग उडवायला गेले. ओरडणं, हसणं, भांडणं आणि त्याच आवाजामध्ये बालपण पुन्हा जिवंत झालं. लवची स्टाईल बघून वाटत होतं तो पतंग उडवत नाही तर आभाळच खाली बोलवते. नंतर संध्याकाळी मम्मी पप्पांना तिळगुळ द्यायला आम्ही घरी गेलो. संक्रांत म्हणजे नेमकं काय हो? संक्रांत म्हणजे गोड बोल, घट्ट नाती आणि भरपूर आठवणी. तिळासारखं घट्ट राहायचं आणि गुळासारखं गोड बोलायचं. एवढंच नाही तर मनापासून जगायचं. तिळगुळ घ्या म्हणत गल्लीतली पोरं आली आणि एका क्षणात लहानपण आठवलं. लहानपणी आपण सुद्धा असेच सगळ्यांना तिळगुळ द्यायला जात होतो. सांगाच तर मग, तुम्ही पण तुमचं बालपण मिस करता ना? तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला. बाय.